नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुधारी या यूट्यूब चॅनलवर। आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओ सुरू करताना प्रेरणादायी विचारांपासून करतोय। जिंदगी का शौक पाला नहीं जाता, शीशे का ग्लास उछाला नहीं जाता, मेहनत से संवर जाती है ज़िंदगी, मेहनत से संवर जाती है ज़िंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हाही स्वप्नांचा पाठलाग करतो तर तो नशिबावर टाकायचा नसतो, तर त्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम घेणे खूप गरजेचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपल्याला बघायचं आहे वर्ण आणि त्यांचे उच्चार स्थाने। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या की तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाला नाव त्या ध्वनीला देण्यात आले आहे। आपण उदाहरणावरून बघूया। तर अ, आ, क, ख, ग, घ, अंग, ह आणि आहा या वर्णांचा उच्चार करताना सरळ कंठातून होतो, म्हणून त्यांना कंठ असे म्हणतात। तुम्ही प्रत्यक्ष उच्चारून बघा। अ, क, ख कोणत्याच भागाचा स्पर्श कुठं होत नाही आहे, सरळ त्याचा जो उच्चार आहे तो कंठातून निघतोय, म्हणून त्यांचा कंठवर्णामध्ये समावेश झालेला आहे। नंतर ई, ई, च, छ, ज, ज, न, य, श यांचा उच्चार करताना आपल्या टाळूला स्पर्श होते आपल्या जीभीचा, म्हणून त्यांचे तालव्यामध्ये समावेश झालेला आहे। त्यानंतर रू, ट, ठ, ड, ढ, न, र, व, ळ यांचा उच्चार करताना आपला जो मूर्धा असतो त्या मूर्ध्याला आपली जीभ स्पर्श करत आहे, म्हणून त्यांचा मूर्धन्यमध्ये समावेश झालेला आहे। मूर्धन्य कुठे असते? हे मूर्धा आपल्या कंठ आणि टाळू यांच्यामध्ये जी जागा आहे ना त्याला मूर्धा असे म्हणतात। नंतर लू, त, थ, द, ध, न, ल, स। विद्यार्थी मित्रांनो, या वर्णांचा तुम्ही प्रत्यक्ष एकदा उच्चार करून बघा। तुमची जीभ जी आहे तुमच्या दाताला स्पर्श करते, म्हणून त्यांचा दंत्यमध्ये समावेश झालेला आहे। नंतर आहे उ, उ, प, फ, ब, भ या सर्व वर्णांचा उच्चार करताना आपली जी जीभ आपले जे ओठ आहेत ते एकमेकांना स्पर्श करतात, म्हणून त्यांचा औष्ठ्यमध्ये समावेश झालेला आहे। त्यानंतर ए, ऐ हे संयुक्त स्वरात। आता ए याचा कोणत्या दोन स्वर मिळून तयार झालेला आहे? अ आणि ऱ्स्वई किंवा दीर्घई। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे ऱ्स्वई आपल्या अचा वर्ग कोणता आहे? अचा समावेश अचा उच्चार कुठून होतो? तर कंठातून। नंतर ई, तर ईचा उच्चार कुठून होतो? तालू, म्हणून हे दोन्ही वर्ण मिळून जे तयार होते त्याला म्हणतात कंठ तालव्य। तर याचा उच्चार कशामध्ये होतो? एचा कंठ तालव्य, ए आणि ऐ दोघांचा। नंतर बघा ओ आणि औ हे देखील संयुक्त वर्ण आहेत, संयुक्त स्वर आहेत। तर यांचा समावेश हे कोणते वर्ण मिळून झालेला आहे? अ अधिक ऱ्स्व उ किंवा दीर्घ उ। आ मध्ये सुद्धा सारखंच। तर उ, अ कुठून होतो? कंठ। आ कुठून होतो? तर कंठ। आणि उ, आता ऊचा जो उच्चार आहे तो कशातून होतो? औष्ठ्यमधून। तर हे दोन मिळून कोणतं झालं आहे? कंठोष्ठ। ठीक आहे। नंतर आहे व, वचा उच्चार करताना दात आणि ओठ या दोन्ही भागांना स्पर्श होते, म्हणून हे दंत्योष्ठ्यमध्ये समावेश झालेला आहे। त्यानंतर च, छ, ज आणि झ। विद्यार्थी मित्रांनो, याचा उच्चार करताना दंत आणि टाळू दोन्ही भागांना स्पर्श होते। यांचे हे या दोन्ही या सर्व वर्णांचा जो उच्चार आहे ह्या दोन पद्धतीमध्ये विभागला गेलेला आहे, ते आपण सविस्तर पुढे बघूया। नंतर बघूया हा जो अनुनासिक आहे याचा उच्चार करताना नाकातून होतो, म्हणून याला नासिक्य असे म्हटले जाते। तर बघा इथं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया च, छ आणि ज, ज यांचा। तर च, छ, ज आणि झ याचा उच्चार करताना आपली जी जीभ आहे ती जिथं आपण चॉकलेट चघळतो ना त्या भागाला स्पर्श करते, म्हणून त्यांना तालव्य म्हणतात। जो तालू असते ना आपला त्याला स्पर्श करतो। जसं तुम्हाला समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो मी की च, छ, छ तालव्य वर्ण कसं ओळखायचं? की ज्याच्यामध्ये चला यचा उच्चार करण्यात येतो। च, छ, नंतर ज, यचा जो उच्चार होता ना तेव्हा त्याला तालव्यामध्ये समावेश होतो। जसं की जनमत,
चक्र, झाकी, झक्कास, छाया. आणि दंत तालव्य समजून घेताना जेव्हा च ला अ ची उपमा लागतं, अ, च, नंतर ज असं, तर हे याचा समावेश झालेला आहे दंत तालव्य. म्हणजे जसं की जात, झगा, झरा, जनाबाई, चवाटा, तर त्याला अचा होतो ना, म्हणून. जसं तालव्याला य लागतो, छान, छत्री, जंगल, चकोर, जग. आणि दंत तालव्याला जहाज, अ, जहाज, चव, जावई, अ आणि आचा समावेश जेव्हा होतो, ज, च, छ, ज, झ यांना जेव्हा उच्चार करताना अ आणि अचा उच्चार होतो तेव्हा ते दंत तालव्यामध्ये जातात, आणि यचा लागला तर तालव्यामध्ये लागतात. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असू द्या. इथं आपला वर्णमाला हा टॉपिक संपलेला आहे. त्यानंतर आपण पुढेच लवकरच नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.